संघाच्या कार्यक्रमाला आलेले लोक मोदींच्या सरकारी भीतीमुळे आले होते। भागवतांनी मराठी भाषेवरून केलेल्या वक्तव्याला राज ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलंय। भागवतांच्या प्रेमाखातर ही सर्व मंडळी आली नव्हती असंही राज ठाकरे यांनी त्याची जाणीव करून दिली। व्याख्यानाला आलेली मंडळी आपल्यासाठी आली होती या गैरसमजातून भागवतांनी बाहेर यावं असं राज ठाकरे म्हणाले। भाषेच्या आधारावर समाजात भेदभाव नाही, मात्र गोष्टींना खतपाणी घालणारे घटक राजकारणी आहेत असं मोहन भागवत म्हणाले। विनायक आंबेकर भाजपचे प्रवक्ते आपल्या सोबत आहेत। विनायक आंबेकरजी, राज ठाकरेंचं वक्तव्य, आपली प्रतिक्रिया। बेसिकली राज ठाकरेंना राजकारण करायचं आहे। माननीय मोहनजी जे बोलले ते अतिशय स्पष्ट विधान होतं की भाषा हे संवादाचं साधन आहे, त्याच्या पुढे त्याचं काही महत्व नाही। माननीय मोहनजींना असा प्रश्न विचारण्यात आला होता की जगातला ट्रेंड पाहता संघ हा काही दिवसांनी इंग्लिशवरती स्थलांतरित होईल का, इंग्लिश भाषेचा वापर आपल्या दैनंदिन व्यवहारात करेल का। त्यावर मोहनजींनी असं स्पष्ट सांगितलं की इंग्लिश ही आमची भाषा नाही, त्यामुळे इंग्लिश आम्ही वापरू, पण इंग्लिशवरती संघाचा व्यवहार हा कधीही जाणार नाही। संघाच्या दृष्टीने हिंदी, मराठी, संस्कृत या 3 भाषा या देशी भाषा आहेत, त्यामुळे त्याचा प्रेफरन्स, संघाचा प्रेफरन्स याच भाषेतून व्यवहार करण्याचा राहील। मात्र त्यांनी असंही सांगितलं की जिथे विश्व हिंदू संघाचे कार्यक्रम होतात, विश्व हिंदू संघ ही आंतरराष्ट्रीय संघटना आहे, सर्व जगातल्या देशामध्ये त्याच्या शाखा आहेत। मोहनजींनी असं सांगितलं की ज्या वेळेला लंडन किंवा अमेरिका या ठिकाणी विश्व हिंदू संघाचे कार्यक्रम होतात तेव्हा ते इंग्लिशमध्येच कम्युनिकेट करावं लागतं आणि आम्ही त्यासाठी इंग्लिशमध्ये कम्युनिकेट करतो। परंतु त्यांनी पुढे असंही सांगितलं की जर फ्रान्समध्ये कार्यक्रम असेल तर तिथल्या लोकांना इंग्लिश चालत नाही, त्यामुळे तिथे आम्ही हिंदीमध्ये कार्यक्रम करतो। त्यामुळे मोहनजी भागवतांचा उद्देश स्पष्ट आहे, त्यांना सर्व मानवजातीच्या कल्याणासाठी काम करायचंय। राज ठाकरेंचा उद्देश हा अतिशय धन्यवाद आंबेकरजी आपल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी।